आज पृथ्वी लवकरच उठली. मग मी सुद्धा आम्हा दोघींच्या नाश्त्याच्या तयारीला लागले. माझ्यासाठी चहा आणि तिच्यासाठी उपमा बनवायला ठेवला होता. आणि जेव्हा तिचा मूड नसतो ना, तेव्हा मला तिला असं ओट्यावरती बसून मला माझं सगळं काम करावं लागतं. तसंच झालं. तिनं काही मला माझं एकही काम करू दिलं नाही. मग मी पूर्ण वेळ तिच्याबरोबर खेळत बसले आणि त्यात वेळ कधी निघून गेला कळलंच नाही. मग तिला खाणेपिणे केलं आणि त्यानंतर ऋत्वी झोपी गेली. मग ती झोपल्यावर म्हटलं आता माझं काम उरकून घ्यावं, कारण माझ्या घरात पूर्ण कामं तशीच होती. आणि मेन गोष्ट म्हणजे नाश्ता पाण्याची भांडी तशीच घासायची राहिली होती. किचन ओटा साफ असला ना का खूप बरं वाटतं, म्हणून म्हटलं इथूनच कामाला सुरुवात करावी. आणि कितीही नाही म्हटलं ना तरी ही रोज कामं आपल्यालाच करावी लागतात, कारण आपल्याला आपलं घर स्वच्छ ठेवायचं असतं ना. त्यामुळे थोडं काम रोज एक्स्ट्रा केलं ना तर जास्त वेळ लागत नाही. आणि आत्ता आम्ही घरामध्ये ना फक्त इनमिन 3 माणसं, त्यामुळे घरातलं सगळं काम करायला ना मला 1 तास पुरतो. त्यामुळे मी जास्त कामाचं टेन्शन काही घेत नाही. ऋत्वीची चिडचिड होत असेल तर तिला घेते, तिला समजावते आणि त्यानंतर मी माझं काम करायला घेते. आणि आज खरं तर खूपच भांडी होती आणि ते एक बरं झालं की मी माझी अर्धी भांडी ना बांधून ठेवलीत, नाही तर ती सुद्धा भांडी काही ना काही वापरासाठी म्हणून घासायला आली असती. आता मला भांडी कमी पडतात, पण ती सुद्धा भांडी आज भरपूर होती. काय पटापट्टा भांडी घासून ते काम संपवून घेतलं आणि मी लगेचच भांडी धुतल्या मांडणीमध्ये लावून घेते, कारण माझी मांडणी तिथे जवळच आहे. म्हणून मला ना ते एक डबल काम पुन्हा करावं लागत नाही. एकाच हाती काम होऊन जातं. त्यानंतर पटकन लादीसुद्धा पुसून घेतली, कारण लादी स्वच्छ असेल ना तर मग घरसुद्धा खूप छान दिसतं. पृथ्वी झोपली होती तोपर्यंत माझी सगळी कामं होऊन गेली. मुलाला सांभाळता घरातली कामं आपली सगळी पूर्ण झाली. याचं जे काही समाधान आपल्याला मिळतं ना, ते खरंच खूपच वेगळं आणि खूपच भारी असतं. आता झालीच सगळी कामं, तर म्हटलं आता थोडं स्वतःकडे लक्ष द्यावं. केस विंचरून घ्यावे. रोज सकाळी केस विंचरायला ना मी खरंच खूप विसरून जाते आणि माझ्या केसांच्या ना अशा कुठल्या होऊन जातात. हे बघा, असं गोल माझे केस होऊन जातात, म्हणून ना मला माझे केस आवडत नाहीत. आता मी माझ्या केसांचा हा गुंता काढून घेते, कारण त्याला आता खरंच खूप वेळ लागेल. आणि त्यानंतर मी एक छोट्याशा पार्लरमध्ये गेले होते, कारण तिथं छोटीशी परी माझा मेकअप करत होती. तुम्हाला म्हटलं ना, मला माझ्या मुलीला नटवायला आवडतं आणि माझ्या मुलीला मला नटवायला आवडतं. मग मी संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले, तर ऋत्वीसुद्धा पुन्हा माझ्या मागे आली. मग तिला तिथेच बसवून मी माझं पूर्ण सगळं जेवण करून घेतलं. आणि आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना मी मस्त बोंबलाचं कालवण बनवलं होतं आणि भात बनवला होता. आणि त्यानंतर थोड्या वेळानं आनंदी घरी आली होती आणि या दोघींची अशी मस्ती चालू झाली होती. मी व्हिडिओ काढायला घेतला हे बघून त्यांनी थोडा वेळ थांबले, पण पुन्हा त्यांनी त्यांची मस्ती चालूच केली. मग ती घरी निघून गेली आणि थोड्या वेळानं तिचे पप्पा आले आणि लगेच तिच्यासाठी अंडा आणायला बाहेर गेले. म्हणून ऋत्वीची इकडे मात्र जोरात रडारड चालू होती. पृथ्वीचं माझ्या असं आहे, पप्पा घरात नसेल तर पप्पा करते आणि पप्पा एकदा घरात आले ना तर पप्पांचा पिच्छा सोडणार नाही. चला आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. माझा व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. धन्यवाद.